महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. हो, आणि आजची आपली चर्चा खूपच रंजक आणि माहितीपूर्ण असणार आहे. नक्कीच. आजच्या या व्हिडिओत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो घरोघरी चर्चेचा आणि अनेकदा वादाचा विषय असतो, वडिलोपार्जित मालमत्ता. अगदी बरोबर. तिचे वाटप आणि त्यातून निर्माण होणारे गुंतागुंतीचे वाद यावर मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आपण पाहणार आहोत. आणि हा निकाल कसा दिशादर्शक आहे हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत. पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात वर्षानुवर्षे कोर्टात चालणारी फरफट कशी वाचू शकते हे दडले आहे. हो ना, कारण लोक माहिती अभावी विनाकारण कोर्टाच्या चक्रा मारत राहतात. अगदी खरंय. चला तर मग कायद्याचं आणि फायद्याचं बोलूयात. नक्कीच. या क्लिष्ट विषयाची सुरुवात आपण एका साध्या उदाहरणाने करूया का? हो, मला वाटतं तेच योग्य राहील. समजा एक खूप मोठा केक आहे आणि तो कापून कुटुंबात वाटला जातोय. बरोबर. आणि नंतर त्याचे तुकडे पुढे कसे दिले जातात, तशीच काहीशी अवस्था वडिलोपार्जित मालमत्तेची असते. एकदा का केकचा तुकडा तुमच्या ताटात आला की तो तुमचा होतो. म्हणजे तो तुकडा सामायिक राहत नाही, बरोबर? अगदी तसंच. आणि याच अनुषंगाने आपण आजच्या या विशिष्ट प्रकरणाचा उलगडा करणार आहोत. या प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती नक्की? सांगतो. बघा, एका कुटुंबात 1969 आणि 1982 अशा 2 वेळा मालमत्तेचे नीतसर वाटप झाले. अच्छा, म्हणजे 2 वेळा कायदेशीर वाटप झालेलं होतं. हो. आणि या नोंदणीकृत वाटपपत्रांनुसार वडिलांच्या वाट्याला काही मालमत्ता आली. साहजिकच वडिलांच्या मृत्यूनंतर ती मालमत्ता त्यांच्या मुलांना मिळाली. बरं, इथपर्यंत तर सगळं सरळ वाटतंय. पण इथूनच ट्विस्ट सुरू होतो. त्यापैकी एका मुलाने, जो या प्रकरणात विक्रेता आहे, त्याने ही मालमत्ता एका त्रयस्थ व्यक्तीला विकली. आणि मग नेहमीप्रमाणे कोणीतरी आक्षेप घेतला असेल. अगदी बरोबर. काही आक्षेपकर्त्यांनी असा दावा ठोकला की ही मालमत्ता स्वकष्टार्जित नसून वडिलोपार्जित आहे, त्यामुळे हा व्यवहारच अवैध आहे. अरे बापरे, इथूनच तर खरा रंजक भाग सुरू होतो. पण मग या वाटपाचा पुरावा काय होता? नुसतं तोंडी वाटप होतं की कागदोपत्री काही होतं? मी इथे माझी पहिली क्विक फॅक्ट देऊ इच्छितो. हे वाटप सिद्ध करण्यासाठी केवळ तोंडी दावे नव्हते. मग काय काय पुरावे सादर केले गेले? सर्वात आधी म्हणजे नोंदणीकृत कागदपत्रे. दुसरं म्हणजे प्रत्यक्ष विक्रेत्याच्या विधवेची साक्ष कोर्टात नोंदवली गेली. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, म्हणजे गावच्या तलाठ्याकडील फेरफार नोंदी. आणि 7/12 उतार्यावरील नोंदी सुद्धा. हो, 7/12 उतारावरील नोंदी कोर्टात अत्यंत भक्कम पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या गेल्या. 1 मिनिट, पण मग याचा नक्की अर्थ काय होतो? ती मालमत्ता खरंच वडिलोपार्जित राहते की तिचं स्वरूप बदलतं? हाच तर या चर्चेचा गाभा आहे. इथे कायद्याची अत्यंत सोप्या भाषेत फोड करणं गरजेचं आहे. नक्कीच, कारण लोकांना हेच कळत नाही की कायदा काय सांगतो. बघा, यासाठी आपल्याला हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 मधील कलम 8 आणि 19चा संदर्भ घ्यावा लागेल. ही कलमे नक्की काय सांगतात? या कायद्याच्या तरतुदीनुसार वारसा हक्क आणि मालमत्तेचं स्वरूप कसे ठरतं हे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणजे कायदा लागू होण्याआधी आणि नंतर परिस्थितीत मोठा फरक पडलाय? होय. आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या कमिशनर ऑफ वेल्थ टॅक्स विरुद्ध चंद्रसेन या प्रकरणातील निकाल आपण पाहिला पाहिजे. अच्छा, हा निकाल काय सांगतो? या निकालानुसार 1956च्या कायद्यानंतर जर वडिलांकडून एखादी मालमत्ता वारसांना उत्तराधिकाराने मिळत असेल, तर ती संयुक्त कुटुंबाची मालमत्ता राहत नाही. अरेच्छा. म्हणजे ती वडिलोपार्जित राहत नाही. ती त्या मुलांची स्वतंत्र मालमत्ता ठरते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाटपामुळे ती मालमत्ता आधी वडिलांची स्वतंत्र मालमत्ता झाली. अगदी बरोबर. आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती मुलाला स्वतंत्र मालमत्ता म्हणूनच मिळाली. याचा सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला काय फायदा होतो? याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्याला त्याच्या हिश्श्याची मालमत्ता विकण्याचा पूर्ण अधिकार मिळतो. कुणाच्याही संमतीची गरज लागत नाही. बापरे, हा तो खूप मोठा गैरसमज दूर करणारा मुद्दा आहे. हो ना. आणि आता थोडं विचार करण्यासारखं आहे बघा. ज्यांनी या व्यवहारावर आक्षेप घेतला ना, ते आक्षेप करते कोण होते नक्की? गंमत म्हणजे त्यांचा तर 1982च्या वाटपावेळी जन्मही झाला नव्हता. काय सांगताय? म्हणजे जे जन्मालाही आले नव्हते ते हक्क मागत होते? हो. मग त्यांना जन्मतः सहहिस्सेदार म्हणून कोणताही हक्क कसा मिळेल? हे तर अगदीच हास्यास्पद आहे. म्हणूनच न्यायालयाने हे स्पष्ट केलं
की वडिलोपार्जित मालमत्तेचा एकदा वाटप झाल्यावरही ती कायम वडिलोपार्जितच राहते, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हा खरोखरच एक मोठा मिथ बस्टिंगचा क्षण आहे. जर पाहणाऱ्यांनाही अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर आपल्या महसूलशाही चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. हो, आणि व्हिडिओ लाईक करून तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. पण मला इथे एक प्रश्न पडतो. जर हे सगळं इतकं स्पष्ट आहे तर लोक काहीही विचार न करता थेट कोर्टात का जातात? हे सांगताना खरंच थोडी खंत वाटते. बरेचदा लोक विचार करतात की आपण कुटुंबाचा भाग आहोत ना, मग टाकून देऊ या वाटपाचा दावा. म्हणजे पुढे काय होईल ते बघू असा विचार करतात. हो, आणि हे अत्यंत संवेदनाहीन आहे. यामुळे विनाकारण वेळ आणि पैसा वाया जातो. मग अशा लोकांसाठी काही उपाय किंवा कायदेशीर टप्पे आहेत का जे त्यांनी आधी तपासायला हवेत? नक्कीच. मी इथे एक संवादात्मक चेकलिस्ट देऊ इच्छितो. समजा तुम्हाला दावा करायचा आहे, तर आधी 3 गोष्टी नक्की तपासा. पहिली गोष्ट कोणती? पहिली गोष्ट, तुमचा हक्क कधी निर्माण झाला याची कायदेशीर तारीख काय. बरोबर. आणि दुसरी? दुसरी गोष्ट, तुमच्या जन्माआधीच त्या मालमत्तेचं वाटप होऊन ती स्वतंत्र झाली आहे का. हा मुद्दा तर आपण मगाशीच पाहिला. ज्याचा जन्मच झाला नाही त्याला हक्क कसा मिळणार? आणि तिसरी गोष्ट? आणि तिसरी गोष्ट, या सगळ्याच्या कायदेशीर नोंदी, कागदपत्रे आणि 7/12 तुमच्याकडे आहेत का. म्हणजे हवेत गोळीबार करून चालणार नाही. अजिबात नाही. हे प्रश्न स्वतःला विचारल्याशिवाय कोणतीही कारवाई सुरू करू नका. नाहीतर काय होईल? अन्यथा पैसा, वेळ आणि मेहनत तर वाया जाईलच, पण न्यायव्यवस्थेवरही विनाकारण ताण पडेल. अगदी 100% खरी गोष्ट आहे ही. म्हणूनच कायद्याच्या चौकटीत आपली मागणी बसतेय का हे आधी तपासणं कधीही शहाणपणाचं ठरतं, नाही का. नक्कीच शहाणपणाचं ठरतं. आजच्या या चर्चेतून खूपच मोलाची माहिती मिळाली. हो, आणि मला खात्री आहे की यामुळे अनेकांचे डोळे उघडतील. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा अत्यंत थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर आपण पाहिलं की वडिलोपार्जित मालमत्ता वाटपानंतर कशी स्वतंत्र होते. तसंच हिंदू उत्तराधिकार कायदा यावर काय सांगतो हेही आपण पाहिलं. आणि विनाकारण दावे ठोकण्याआधी स्वतःचा हक्क तपासणे किती गरजेचं आहे यावरही आपण सविस्तर प्रकाश टाकला. अगदी बरोबर. कायद्याचं ज्ञान हेच खरं शस्त्र आहे. तर मग तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय पाहायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की सुचवा. आणि हो, नवनवीन कायदेशीर माहिती आणि अपडेट्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. होय, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. माहितीची देवाणघेवाण ही नेहमीच फायद्याची असते. अगदी. आणि जाता जाता आजच शांतपणे विचार करा, तुमच्या कुटुंबातील मालमत्ता खरोखरच सामायिक आहे की जुन्या वाटपामुळे तिचं स्वरूप आधीच बदलले आहे? हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. तर लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.